छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल सध्या सुरू आहे मुंबईमध्ये आणि या महोत्सवाला गेल्या 3 दिवसांपासून अनेक मुंबईकरांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळत आहे। या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या कला आणि कला आविष्कार इथे पाहायला मिळतात। त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं वेगळं प्रदर्शन सुद्धा इथे पाहायला मिळतं। याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी श्रेयस यांनी। पाहू वेगवेगळ्या गोष्टी खरं तर आपल्याला पाहायला आवडतातच आणि त्या वेगळ्या गोष्टी तर खूपच वेगळ्या असतील तर किती भारी वाटतं। आणि तेच आहे दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं हे जे फेस्टिवल आहे, आर्ट फेस्टिवल, तिकडे आपण आलो आहोत, जिकडे सगळ्यात पहिल्यांदा त्या लोकांनी जिकडे मुंबईचं एक मस्त चित्र डेव्हलप केलेलं आहे। त्या मुंबईचं चित्र डेव्हलप करताना एक वेगळ्या ह्याची मुंबई म्हणजे राईट फ्रॉम द बोट बस तू मुंबई, आपलं मुंबईच्या सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी इकडे दाखवण्यात आल्या आहेत। आपण एकंदर बघितलं तर या चित्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण सुरुवातीला आपल्याला पतंग दिसतंय, मध्ये संक्रांतीची असो कुठली, त्याच्यानंतर आपल्याला आपली डबल डेकर बस जी खऱ्या अर्थानं मुंबईची मान आहे ती दिसतंय। त्यानंतर जर आपण आलो तर आपल्याला मेट्रो सुद्धा दिसून येते। त्यासोबत मुंबईचा अप्रतिम वडापाव सुद्धा इकडे पाहायला मिळतोय। त्यासोबतच मुंबईमध्ये शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणात, त्यामुळे बिग बुल सुद्धा इकडे पाहायला मिळतोय। मुंबईचा गणेश उत्सव हा सगळ्या अर्थी खूप फेमस आहे, सगळ्या अर्थी खूप लोकप्रिय आहे, त्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या गोष्टी गेटवे ऑफ इंडियाचं एक चित्र इथे मुंबईच्या ह्याच्या डेव्हलप करण्यात आलंय, त्यासोबतच मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉन्चेस अलिबागला जात असतात, त्याचं एक दिसतंय आणि त्या सगळ्याला नाव हे स्पिरिट ऑफ मुंबई देण्यात आलंय। महोत्सवात अभिषेक चिटणीसचा एक स्टॉल आहे, तो पण इकडे बसलाय आणि अनेक लोक इकडे येऊन त्याच्याकडून हे करून घेतात। अभिषेक, खूप खूप स्वागत आहे पुढारीवर। कसं काय वाटतंय, किती वर्षांपासून तू हे करतोयस आणि ही कला इकडे सादर करतोय? मी साधारण 12 ते 14 वर्ष झाली ही आर्ट करतोय आणि नावातले गणपती हे सुचलं मला असंच की एका आर्टिस्टला मी बघितलं होतं तो एका मुळाक्षरातनं गणपती करायचा। तिथून मी ठरवलं की हे नावातले गणपती आपण करूया। नाव तुम्ही सांगाल त्या नावातलं एकंदरीत साकारला जाणारा गणपती जो प्रत्येक अक्षरातनं प्रत्येक गणपतीचा अवयव किंवा चेहरा ज्याचे जे मोड असते तसा तो फ्लो मध्ये येतो। खूप धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। थँक्यू सो मच। थँक्यू।